इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शनिवारी आयोजित विशेष महासभा सुरू होताच सभागृहात जोरदार आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा ठाकरे, ज्योती गांगुर्डे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत आणि त्यामुळे केवळ खड्डे बुजवण्याची कारवाई न करता नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार, संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिक शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे, वारंवार उखडणारे पॅचवर्क आणि नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेल्या खेळाला जबाबदार कोण याचा प्रश्न आणि याचा प्रशासनाने उत्तर द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. झालेले आहेत आणि लोकांची व्यथा मांडायला आलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते. आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही तर भ्रष्टाचार करतायत, इथं लोकांचे बळी जात आहेत. आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे. त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठेपणी बाप दिसणार नाही, त्या बाळाला काही कळत नाहीये, असे या प्रशासनाने बळी घेतलेले आहे. आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले. आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी तळतळ झाली पाहिजे, शहरातले खड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत. आम्ही पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे निश्चित मी अपक्ष आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, परंतु माझ्या बरोबर आज राष्ट्रवादीचे गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु इथं सत्ता ही फक्त महापौरांचीच सत्ता आहे. इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही, ना राष्ट्रवादीला मान, फक्त मी म्हणे चल सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे. परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करता? खड्ड्यांसाठी, प्रशासनासाठी सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे. जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे. तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे. अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत तेच आपण इथं बघत आहोत. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला आहे. तुम्ही प्रशासकीय काळात जे घोटाळे केलेले आहेत, जे रस्ते आता काल राज साहेबांनी सांगितलं काही गुजरातचे ठेकेदार, निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये. आपण बघतोय की नाशिक शहरातील जनतेची अवस्था ही आमच्या सारखी झाली आहे. हे आम्ही तुम्हाला प्रतिनादिक स्वरूपात दाखवत आहोत की कसे नाशिकर विटीस धरले जात आहेत, कसं त्यांना जखमा होत आहे, कसे मरतायत. हे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही आलो आहोत. MNGL खड्डे खणले, परंतु ते कॉर्नरनी खणले. मध्ये जे रस्ते उद्ध्वस्त झाले ते कशाने झाले, का झाले, याच्यावर काय उत्तर देणार आहे तुम्ही? लाजिरवाणी गोष्ट आहे की खड्ड्यांसाठी आंदोलन करावं लागतंय. पण नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. कोणाचा मनका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे. त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार, त्याच्यासाठी हे आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली. मी मुख्यमंत्र्यांची फार आभारी आहे, त्यांनी काल तातडीने मीटिंग घेतली. लाजिरवाणी गोष्ट आहे की खड्ड्यांसाठी आंदोलन करावं लागतंय. पण नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटल
हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. कोणाचा मणका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे. त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार आहोत. त्याच्यासाठी हे आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली. मी मुख्यमंत्र्यांची फार आभारी आहे. त्यांनी काल तातडीने मिटिंग घेतली. नागरिक जखमी होतातच. नाशिक मध्ये इतके खड्डे, प्रचंड प्रमाणात खड्डे. नाशिक शहरामध्ये रस्ते शिल्लक राहिलेलेच नाहीये आणि लोक रोजच्या रोज इतके पडतात. ते शाळेत जाणारे मुलं आणि हॉस्पिटल तुम्ही जर बघाल तर रोजच्या रोज खूप पेशंट असतात खड्ड्यामध्ये पडलेले. आणि आता निवडणुकीला 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तरी सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काही कुठलीही ऍक्शन घेतली नाही. खड्डे भरतात, ते टाकता येते, परत पाऊस येतो आणि ते पूर्ण पाऊस जातो आणि परत खड्डे पडतात. काहीच उपयोग होत नाहीये. या आंदोलनामुळे विशेष महासभेच्या सुरुवातीलाच वातावरण तापले. घोषणाबाजी आणि गोंधळ वाढत असताना महापौर हिमगौरी आहेराडके यांनी हस्तक्षेप करत सर्व आंदोलकांना शांत केले आणि जागेवर बसवले. त्यानंतर सभेचे कामकाज पुढे सुरू झाले. खड्ड्यांमुळे सुरू झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार का याकडे आता विशेष महासभेचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आजची महासभा केवळ खड्डे बुजवण्याच्या आश्वासनापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.